ही शांत अशी सकाळ आणि इथे पहा ना किती मस्त असं हे जास्वंदीचं फूल आलेलं आहे आणि या चिमणीची काही वेगळीच लगबग सुरू आहे. अशा सुंदर वातावरणात किचनमध्ये ना स्वयंपाक करायला खूप अगदी वेगळीच मजा येते. तर आज आपण अगदीच अशी छान साधी सोपी पण जिभेची लज्जत वाढवणारी रेसिपी बनवतोय. ती म्हणजेच ढाबा स्टाईल मसूर मसाला. तर त्यासाठी इथे मी 1 कप अख्खा मसूर घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये थोडीशी हळद घालून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन छान असा हा शिजवून घेतलेला आहे. आता चमच्याने असा व्यवस्थित घोटून घ्यायचा म्हणजे तो मिळून येईल. आता इथे कढई तापत ठेवलेली आहे. गॅसवर कढई तापत ठेवली ना की एक स्वयंपाक करायचा वेगळाच उत्साह येतो. तर आता आपल्याला फक्कड अशी फोडणी करायची आहे. तर त्यासाठी यामध्ये घातलं आहे थोडीशी मोहरी, जिरं, हिंग, एक दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि मस्त अशी आपली फोडणी झाली आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून छान असा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आहे. तीसुद्धा तिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायची. आता परत थोडीशी किंचितशी मी हळद घातलेली आहे, कारण आपण सुरुवातीलासुद्धा घातली होती. आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी आपण जे मसूर शिजवून घेतले होते ते यामध्ये घातलेत आणि चमच्याने छान असं हे परतून घेतलं आहे. आता तुम्हाला जास्त दाटसर हवं असेल तर थोडं कमी पाणी घालायचं आहे. तर इथे मी हे थोडं दाटसरच ठेवणार आहे, त्यामुळे कमी पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान असं हे एकदा चमच्याने हलवून घेतलं. आता 10 मिनटासाठी यावर छान असं झाकण ठेवलं आणि वाफ देऊन घेतली आणि अगदी घरभर असा याचा सुगंध पसरलेला आहे. वरून कसुरी मेथी घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. गॅस इथे मी बंद केला आहे आणि यावर 5 मिनटासाठी परत एकदा झाकण ठेवलं आहे. आणि इथे मस्त असा अगदी ढाबा स्टाईल असा आपला हा मसूर मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही गरमागरम फुलके किंवा गरमागरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. माझ्या घरी सगळ्यांना आवडते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.